मयू, फ्रीज मधनं जरा सुरी काढ बघ. हा, सुरी फ्रीज मध्ये? अगं टोमॅटो काढ, सलाड कापायचं. आई दे. आई, तू आजीला का नाही सांगितलंस की तू बाबांना भेटायचा पूर्ण प्रयत्न केलास? प्रयत्न केले मयू मी, पण त्या प्रयत्नात यश तर नाही आलं ना. तुझे बाबा मला भेटलेच नाही. अगं दे. आई, का गिल्ट फील करून घेतेस एवढं? तू टाइमपास करत नव्हतीसच ना तिकडे. तू आता जा आणि आजीला सांग की तू तिकडे सगळ्या बायकांसाठी स्टँड घेतलास. मयू, आईंची चिडचिड एका अर्थी बरोबरच होती. मी जे काही केलंय ते त्यांना पटणार नाही ना ग. हो, नको. एवढ्या रात्री यांना फोन लावणं बरं नाही. झोपले असते. उद्याचं स्केड्यूल बघते काय लिहिलंय ते. रॅम्प वॉक. अरे बापरे. अश्विनी, दार उघड. अश्विनी कुठे आहेस यार? दार उघड. गुड मॉर्निंग. हे तुमचा ब्रेकफास्ट टिफिन आहे. गरमागरम पेसा रे तू, अगदी टेस्टी असतं बघा. अय्यो, तुम्ही इथेच झोपला की? आतमध्ये जाऊन झोपायचं ना. हा, अर्ध्या तासामध्ये रेडी व्हा, कारण की गाडी येतच असेल. आज तुमचं ते ऑफिस मध्ये फर्स्ट डे रिपोर्टिंग ऑफिस. बरं, मी तुमच्यासाठी प्लेट घेऊन येतो. बरं का?
एक फोन नाही, एक मेसेज नाही. भेटायला तर आली नाही, व्हिडिओ मेसेज पाठवला, झालं. दिस इज इंडिया. मीही नाही ओळखलं. खाली नाव वाचलं तेव्हा कळलं की अश्विनी तूच आहेस. खरंच अगं खूप सुंदर दिसतेस तू. ओ बघा बघा 4 BHK बघा. आता तर आम्हाला तुझ्या बरोबर सेल्फी काढावाच लागणार हो. ए या ग या लवकर चला. सेलिब्रिटी झाली आता अश्विनी. अश्विनी काय आहे हे? काय मग उज्ज्वला ताई, शॉक लागला ना? अहो आम्ही तर आता तुमच्या बरोबर सुद्धा सेल्फी काढणार आहोत. ही माझी सून आहे. म्हणून पेढे. आधी ते पेढे ना देवासमोर ठेव. आज त्याच्याच कृपेने आपल्या घरात सगळं काही चांगलं होत आहे. हो. मयू पहिला पेढा शिल्पीला. त्या कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. आणि ऐक, तू इतकी गोड बातमी दिली आहेस ना, तर तू स्वतःच्याच हाताने सगळ्यांना पेढे वाट. ओके. हे घे. थँक्यू. काकू हे घ्या. नंदा थँक्यू सो मच काकू. थँक्यू काकू. सावंत काकू हे घ्या. आई हे घे. बहिणी कॉंग्रॅट्स. थँक्यू. अरे यार, ही आनंदाची बातमी दादाला प्रत्यक्ष सांगायला मला इतकं आवडलं असतं ना. खूप मिस करते मी त्याला. बाय द वे वहिनी, दादा नीट पोचला ना ग? म्हणजे सगळं सेट झालं ना? तिला काय ठाऊक? तो गेला तेव्हा ती घरात सुद्धा नव्हती. त्याने पोचल्याचा फोन केला. बाकीचं विचारायला इथे वेळ कोणाला आहे? व्हॉट? नो, आय मीन इट्स स्ट्रेंज. कारण त्याने मला कळवलं ग, फोन करून सांगितलं मला की हा शिल्पी मी लँड झालोय, इथे सगळं व्यवस्थित आहे, सगळी छान सोय आहे. तुला काही नाही कळवलं त्याने? ए थांब, वेट वेट वेट, हे पकड. आपण ना त्याला फोनच करूया. रेंज. दिवस रात्र इकडे इडल्याच मिळतात. हॅलो हॅलो, ऐक ना, एक आनंदाची बातमी द्यायची आहे तुला. मला ना नवीन जॉब लागला आणि आज माझ्या जॉबचा पहिला दिवस आहे. छान बातमी आहे. कॉंग्रॅच्युलेशन. येस येस, थँक्यू थँक्यू. आईला ना काहीतरी बोलायचं होतं मगाशी. एक मिनिट हा. श्रेयस बाळा, कसा आहेस? पोचलास ना वेळेवर? रात्री झोप लागली ना रे? जागा वेगळी आहे म्हणून विचारते. नाश्ता केलास ना? आणि घर कसं आहे? ठीक आहे ना सगळं? अगं अगं अगं, हो हो हो, किती प्रश्न विचारतेस आई. थांब जरा. आजी मला पण बोलायचंय. अरे अरे, कुहूला बोलायचं. एक मिनिट, घे 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 कुहू. हॅलो बाबा, आय मिस यू. हा बेटा, आय ऑल्सो मिस यू डार्लिंग. तुम्ही कधी येणार इकडे? ये अश्विनी, बस. प्लीज प्लीज बसून घे. अश्विनी वाघमारे, तुम्हाला काही सांगायचं होतं पण तुम्ही काय बोलतच नाही. आता काय बोलतो, तुम्ही बोलायला पाहिजे ना. अश्विनी वाघमारे, काय सांगाल का? काही अश्विनी पगारांनी काय सांगाल? एक मिनिट. तुम्हाला जे जे प्रश्न विचारायचे तुम्ही विचारू शकता, पण एक एक करू. ओके प्लीज. अश्विनी, तुमच्या बॅकग्राऊंडचा विचार करता इतक्या मोठ्या कॉम्पिटिशनचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. मग इथे येण्याचं काही खास कारण? तुम्हाला कॉन्फिडन्स आहे का तुम्ही या कॉम्पिटिशन मध्ये जिंकू शकाल? हो. म्हणजे तुम्हाला स्पेशल बॅकअप आहे म्हणून?
इथे ऑर्गनायझर्सशी तुमची खास मैत्री आहे असं म्हटलं जात आहे, हे खरं आहे का? असं अजिबात नाहीये. मॅडम कशाला लपवताय? सगळ्यांना माहिती आहे तुम्ही पहिल्या राऊंडमध्ये रिजेक्ट झाला होतात आणि तरी सुद्धा तुम्हाला री एंट्री मिळाली. यावर स्पष्ट होतं की तुम्ही ऑर्गनायझरच्या खास मर्जीतले आहात. बरोबर आहे, हल्ली असंच होतंय. मर्जीतल्या माणसांसाठी सहज नियम मोडले जातात. हे खरं असेल तर इतर स्पर्धकांवर अन्याय होतो असं नाही का वाटत तुम्हाला? अहो खरंच असं काही नाहीये. असं तुम्ही म्हणताय, पण कॉम्पिटिशन मध्ये 12 कॉन्टेस्टंट आहेत आणि तुमच्या एकटीची प्रेस कॉन्फरन्स आहे. हे स्पेशल अटेन्शन नाही तर दुसरं काय आहे अश्विनी मॅडम? हे बघा, मला यातलं काहीच माहित नाहीये. उत्तर द्या मॅडम, शांत बसू नका. तुम्हाला बोलायची गरज आहे या वेळेला मॅडम. लोकांना जाणून घ्यायचंय की तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय ते. प्रतीक, पता लगाओ कि ये प्रेस कॉन्फ्रेंस एग्जैक्टली किसने बुलाई? मैं तुम्हें वही बताने वाला था. ही प्रेस कॉन्फरन्स ठाकरे सरांनी ऑर्गनाइज केली. त्यांची ती सेक्रेटरी नाही का क्रिस्टिन, तिने फोन करून सांगितलं मला. कॉम्पिटिशनच्या बाहेर सुद्धा तुमची इथल्या लोकांशी मैत्री आहे असं समजलंय, हे खरं आहे का? नाही, अजिबात. मला फक्त ठाकरे सरांचा फोन आला म्हणून मी इथे आले. अश्विनी, तुम्ही ही स्पर्धा जिंकण्यासाठी फार स्पेशल एफर्ट्स घेताय असं दिसतंय. लोकांना जाणून घ्यायचंय. मॅडम कशाचीच उत्तरं देत नाही आहात तुम्ही. बोला अश्विनी. अश्विनी बोला. अश्विनी उत्तर द्या. साइलेंस. ये कैसे सवाल पूछ रहे हैं आप लोग? अश्विनी यहाँ इस प्रेस कॉन्फ्रेंस में अकेली है क्योंकि ये प्रेस की डिमांड थी और स्प्रिंगडेल कंपनी में ना फेवरेटिज्म हुआ है ना कभी होगा. ये प्रेस कॉन्फ्रेंस अभी यहीं पे खत्म होती है. अश्विनी चल. आज ती जे करणार आहे, तिच्या मुली तिलाच फॉलो करणार आहेत. उद्या उठून त्यांनी सुद्धा असे तोकडे कपडे घातले, असे झगमगणारे कपडे घातले आणि असं कुठे कुठे मिरवलं तर चालणार आहे का? खूप विचित्र वाटतंय हे सगळं, असं त्या म्हणत होत्या. जाऊ द्या ना माई, मी खरं सांगू का, मी त्यांच्या बोलण्याचं अजिबात टेन्शन घेतलेलं नाहीये आणि तुम्ही सुद्धा घेऊ नका. पण मी ना आईशी फोनवर बोलत होते तर ती उज्ज्वला ते चिडल्यात का? नाही, चिडली असं नाहीये, पण मी तिला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणायला गेले. म्हणजे आता एवढं सगळं घडलंय, सून इतकं छान करते, तर मी कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतच होते, पण तिने विषय टाळला. विषय टाळला? हो, विषय टाळला. म्हणजे का टाळला मला खरंच नाही माहिती, पण टाळला. माई, मी तुम्हाला म्हणजे माझं मत सांगते. कुठेतरी ना मलाही असं वाटतंय की वहिनीने ना जरा जास्तच बोल्ड स्टेप घेतली ही. म्हणजे बघा ना, तिला ना असं कोणाला बघायची सवय नाहीये. उद्या समजा उठून मी असं काही केलं, मी असे कपडे घातले आणि रॅम्प वॉकवर वगैरे गेले तर ठीक आहे ना. म्हणजे लोकांना मला असं बघायची सवय हो, त्यामुळे इतकं काही त्यात चुकीचं केलंय असं नाही वाटणार. पण वहिनीचं तसं नाहीये. तिची इमेज थोडीशी अशी साधी भोळी घरेलू अशी आहे ना. मग ते तिने हे सगळं करणं अपेक्षित नाहीये लोकांना, किंवा हे सगळं तिच्याकडनं असं विचित्र वाटतंय. आणि मलाही असं वाटतं माई की म्हणजे वहिनीनी थोडंसं ना तिच्या इमेजच्या बाबतीत थोडं अलर्ट राहायला पाहिजे असं. शिल्पी, खरं सांगू तुला, मला ना ह्या सगळ्याची भीती वाटत होती बघ. अगं म्हणून तर मी तिला कितीदा सांगितलं की या स्पर्धेमध्ये तू भाग घेऊ नकोस. पण अश्विनी ऐकलं का माझं? नाही. आता बघा, मला कळतंय, तुम्ही शांत व्हा. आणि मी तुम्हाला खरं सांगू का, मलाही विश्वास आहे वहिनीबद्दल की ती जे काही करेल ते काही चुकीचं तर करणार नाही, नक्कीच नाही. त्यामुळे तुम्ही हे टेन्शन घेऊ नका, ठीक आहे? अरे राधिका, काय झालं, तू इथे का? अगं, आय ऑल्सो डोंट नो व्हॉट, पण नियतीला जरा काहीतरी अचानक झालंय. म्हणजे तिला बरं वाटत नाहीये म्हणून ती बाथरूम मध्ये गेली. पण खूप वेळ झाला अजून आली नाहीये, म्हणून मी तिची वाट पाहतीये. अश्विनी, राधिका, सेशनची वेळ झालीये. तुम्हाला स्पेशल इन्व्हिटेशन हवंय का? चला लवकर. राधिका, एक काम कर ना, तू हो पुढे, मी नियतीला घेऊन येते. नक्की? हो अगं, सेशन सुरू होईल, जातो. बरं, मग मी जाते.
गर्ल्स प्लीज नीट उभे रहा. गिव्ह मी अ व्हेरी नाईस पॉस्चर. आत्ता शिकवलं ना मी तुम्हाला, असे कसे विसरता तुम्ही? कम ऑन, अगेन ट्राय अँड डू इट परफेक्टली. नाईस, व्हेरी नाईस. अमृत, हँड ऑन युअर हिप्स. इथे परफेक्टली. ओके, अँड chin up. Preeta, shoulders behind. Very nice. Good. Nice. आणि लक्षात ठेवायचं, प्रत्येकीमध्ये कॉन्फिडन्स आणि ग्रेस दिसायला हवा. ओके, सो गर्ल्स, मी तुम्हाला आता क्विकली एक वॉक दाखवीन, तसाच्या तसा तुम्हाला रिपीट करायचं आहे. ऑलराइट, लेट्स स्टार्ट. प्रतीक, प्लीज रेकॉर्ड करशील? ओके, ग्रेट. म्युझिक. हे तुम्हाला मध्ये पॉज करायचंय, टर्न करायचंय. आगे प्रोफेशनल शोज का दारुण वॉक. टाइटल हीच जिंकणार आहे, साडीत. इससे अच्छी वॉक तो मैं जब अपने ड्राइंग रूम से किचन तक जाती हूँ ना, तब कर लेती हूँ. वॉक करना जमेगा ना? बॉयफ्रेंड ने सिखाया है ना वॉक करना. काय ग तू, बॉयफ्रेंड बरोबर या टेक्निकल गोष्टी डिस्कस करणार? प्रेसवाल्यांना तूच बोलावलंस ना इथे, आणि सगळं वेडवाकडं सांगितलं. रितू, मी शांत आहे, काही बोलत नाही, याचा अर्थ असा नाही की मी कोणत्याच गोष्टीवर रिॲक्ट होणार नाही. तू इथे स्पर्धा करायला आली आहे ना, मग स्पर्धा स्वच्छ आणि प्रामाणिक मनाने कर. त्याला वेगळा रंग देण्याचा ना प्रयत्न करू नकोस. तुला जिंकण्याची हाव आहे आणि मला न हरण्याची आस आहे. या दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहेत. एकदाच सांगते, नीट लक्षात ठेव. हे जे मंगळसूत्र आहे, माझं सौभाग्य आहे, माझा स्वाभिमान आहे. माझ्या चारित्र्यावर जर कोणी शिंतोडे उडवले ना, तर मी ते खपवून घेणार नाही. याच्या पुढे माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण अशा बाईशी मला मैत्री करण्यात काहीही रस नाही. कळलं? नियती, तू नेक्स्ट आहेस. कुशा, तुला हे सगळं माहित होतं ना, मग तू मला का नाही सांगितलं? नियति नहीं चाहती थी कि किसी को भी कुछ पता चले, और अगर तुझे कुछ पता चलता तो तू टेंशन लेती, और ये हम सबको पता था. अगं, आपण आता एकमेकींच्या मैत्रिणी आहोत, आपण एकमेकींशी बोलायला हवं. मला खरंच खूप या गोष्टीचं ना वाईट वाटतंय. तिला इतका त्रास होत होता आणि मला काहीच माहित नव्हतं. मी माझ्याच व्यापात जास्त गुंतले होते. एक्सक्यूज मी गर्ल्स, प्लीज तुमच्या सीट्सवर बसा. मला कळतंय की नियतीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय, म्हणून तुम्ही सगळ्या जणी खूप जास्त डिस्टर्ब्ड आहात. बट डोंट वरी, नियतीचा सगळा ट्रीटमेंट आम्ही करतोय आणि त्याची सगळी जबाबदारी आम्ही घेणार आहोत. सो गर्ल्स, प्लीज काम युअरसेल्फ डाऊन. ओके? मला कळतंय की तुमचा आज मूड नसेल, सो आजची प्रॅक्टिस आपण इथेच थांबवूया. ओके? नो 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 नो, शो मस्ट गो ऑन. मेरा मतलब है कि वहां सफोकेशन हो रही थी तो हमने हॉल भी चेंज कर लिया है, नियति भी हॉस्पिटल चली गई है, तो हम लोग अपना रिहर्सल कंटिन्यू कर सकते हैं, राइट? यस. गर्ल्स, इज दैट फाइन? वेरी नाइस. आई लाइक योर स्पिरिट एंड थैंक यू सो मच फॉर कोऑपरेटिंग विद अस. कम ऑन, with a smile on your face and lot of energy, let's start again.
अश्विनी प्लीज. सॉरी. व्हेरी नाईस. आय लव्ह युअर स्पिरिट. ओके, लक्षात ठेवा, काहीही झालं तरी तुम्ही मॉडेल्स आहात. चालताना ग्रेसफुल स्माइल ऑन युअर फेस. खूप छान कॉन्फिडन्स. कॉन्फिडेंटली चालायचंय हा. कॉन्फिडन्स चेहऱ्यावर दिसला पाहिजे. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, मॉडरेट स्पीड मध्ये चालायचंय. म्युझिक बीट्सना सिंक करायचंय आणि छानपैकी ग्रेसफुली चालायचंय. ओके, कम ऑन, लेट्स स्टार्ट. अश्विनी, तू स्टार्ट करशील रॅम्प वॉकला? सुपर, कम. येस, व्हेरी नाईस. स्टार्ट. अश्विनी, काय झालं? तू अशी मध्येच थांबलीस का? काही लेट्स कंटिन्यू. हो. ये सेशन को एंड कर दो. जस्ट टेक अ ब्रेक. एपी, आम्हाला सगळ्यांना तुमच्याशी बोलायचंय. आई, बाबा, खरंच मी खूप नशीबवान आहे. मला तुमच्यासारखे आई बाबा मिळाले. आई, तुम्ही जी चिडचिड करता ना, त्यातच तुमचं प्रेम हे कळलंय मला. आणि बाबा, तुम्ही तर मला आप्पान इतकंच जपता. आज जेव्हा मी घराबाहेर पडले ना, तेव्हा बाहेरच्या स्त्रियांबरोबर काय काय होतं हे कळलं. आणि मला आपल्या माणसांची किंमत नव्याने कळली. मी तुम्हा दोघांना कधीच दुखावणार नाही. बाळा, तुझ्या भावनांची किंमत आहे आम्हाला. चा, आता फ्रेश हो बरं. हो. यांचा मेसेज असेल बहुतेक. स्प्रिंगडेल कंपनीतनं ताराचा मेसेज. त्याचं सेशन, उद्याचं सेशन कॅन्सल झालं. आई, बाबा, मी आज यांच्याकडे जायचं म्हणते. बँगलोरला? हो, बँगलोरला. मला बँगलोरला जायलाच पाहिजे. अरे थांब, मी ठेवते. आई, फोन ऑफ करू नकोस आणि मला सतत अपडेट करत राहा. खाली उतरलीस तर सोबत कोणाला तरी घेऊन उतर. आणि रात्री झोप जागरण करू नको, नाहीतर स्लीपर कोचचे पैसे वाया जातील. मयू, तू माझीच वाक्य मला ऐकवते. आशू, मला आहे ना खूप टेन्शन येत आहे ग. नको ग काळजी करूस इतकी. तुम्ही दोघी पण ना. अगं तसं नाही ग, म्हणजे एकतर तू एवढं डेअरिंग करून तडतड करत निघालीयस आणि असं तू आधी कधी केलं नाहीयेस ना ग. पण मला ना वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलंय. आई तिकडे जाते खरं, पण बाबा ऍटलिस्ट तुझ्याशी नीट वागले तरी पाहिजेत ग. हो, तो एक मुद्दा आहेच आहे. अगं, त्यांनी माझ्याशी नीट वागावं म्हणून मी तिथे जातच नाहीये. मी जाते कारण त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून. एकदा मी तिथलं सगळं सामान व्यवस्थित लावलं ना की बस, मग मला कसली काळजी नाही. कळलं?
जा बाई जा. बाबा येते. आई एक मिनिट. आता काय? जर बाबांनी तुला इमोशनल केलं आणि सांगितलं की ही कॉम्पिटिशन सोड आणि इथेच राहा, तर काय करशील? नाही, तसं नाही होणार. बरं मी आता निघू? आणि हो, कुहूची, बाबांची, आजीची सगळ्यांची काळजी घे, कळलं? हो, यू डोंट वरी. नीट जाग. येऊ मी आता? तुम्ही लोक ना असे वागताय जसं काही मी महिनाभरासाठी चालले. अगं उद्याच माझा परतीचा प्रवास आहे. मला आता निघू दे, नाहीतर पोचायला उशीर होईल. आई मी येऊ का ग सोडायला प्लीज? मायू अगं जाईन मी, नाहीतर मी बाबांना हो नसतं का म्हंटल. चला, हॅपी जर्नी. थँक्यू बाबा. येते. सुखी राहा आणि सांभाळून जा. हो. बाय बाय. आई प्राऊड ऑफ यू. बाय. सावकाश जा. बाय. आजीला नीट औषध दे वेळेवर. कणकेत पाणी ना. हा अरे तू पोळ्या बिळ्या करतोयस की काय? अगं हो आई, मला भयंकर भूक लागली आणि मला ते सँडविच खायचं नाही. खिचडी करायला गेलो तर त्या कुकर मधनं सगळं पाणी बाहेर आलं. अरे हो, याचा अर्थ तुझं पाण्याचं प्रमाण चुकलंय. म्हणूनच तुला फोन केला ना. आता कणकेमध्ये किती पाणी टाकायचं ते सांग. मग असं कर, आता ते सगळं राहू देते काय, तुला जमायचं नाही. ते सत्तूचं पीठ दिलंय ना, ते दुधात भिजव आणि खा, म्हणजे तुझं पोट पण भरेल आणि शांत झोप राहील. अरे तू एक काम कर, अश्विनीला फोन दे, तिला कळेल मी काय विचारतोय ते. अश्विनी? अश्विनी? अरे ती शेजारी गेलीये आता. हा, अरे पाणी भरायचंय ना त्यांचा, म्हणून गेले ती. सावंतांकडे? हो. का? अरे ते कमरेतून लंगडतात ना, म्हणून. अगं ठीक आहे, 2 मिनिटासाठी बोलव ना तिला प्लीज. अरे ती झोपली सुद्धा. झोपली? आता पाणी भरत होती ना. अरे ती वाळवण टाकायला गेले वरती. अहो तेच म्हणते मी, या वेळेला कशी वाळवण टाकेल? अरे नाही, टाकलेलं वाळवण आणायला गेली ती. हा हे बघ, काय ना, त्या आली ना की तिला फोन करायला सांगते, मग तू तिच्याशी पुढचीत बोल. हा आता फोन ठेव. जरा फोन. मला ना त्या सगळ्यात मला अटॅक यायचाच बाकी राहिला. भीड लागेल ह्या लोकांना. मी काय बोलतोय, हे काय बोलताय? अश्विनी, मला असं अजिबात वाटत नाहीये की तू आता इथे असावीस. माझं मी सगळं मॅनेज करेन. काय डील? हा डील म्हणजे मी तुम्हाला घर स्वच्छ करून देते, त्या मोबदल्यात तुम्ही मला इंग्लिश शिकवा. हा त्याचं काय ना, मिसेस इंडिया कॉम्पिटिशन साठी इंग्लिश येणं खूप महत्वाचं आहे आणि ते मला शिकायचंय. शिकवाल ना? आणि तसंही तुम्ही डील क्रॅक करण्यात एक्सपर्ट आहात, हो ना मिस्टर श्रेयस वाघमारे? अरे हो, मी विसरलेच. येताना ना मी गवती चहा घेऊन आले होते. इथे मिळतो का? मिळतो? मी ना खास डोंबिवलीहून आणलाय तुमच्यासाठी. तुम्हाला आवडतो ना? नाही? ठीक आहे, आपण एकमेकांचे उपकार नको घेऊयात आणि डील सुद्धा कॅन्सल करूया. मी ना आल्या पावली परत जाते गवती चहा घेऊन. नाही नको, पॉलिएस्टर बनव आणि जरा स्ट्रॉंग बनव. आणि आधी चहा बनव ग, हे झाडू पोचा नंतर कर. बर. I will be serve tea, hot tea in short time. नहीं, I will be served tea in short time. Your tea will be ready very soon, sir. Your tea will be ready very, very soon. Very soon. Let's. Ready. अण्णा
हा डब्बा तुम्ही लगेच बंद करा. मग मी काय खाऊ? अहो असं काय करताय? सगळं सामान लावून झालंय, शिवाय किराणा माल पण भरून झालाय. अण्णा तुम्ही तुमच्या ओळखीची एखादी स्वयंपाकीण बाई बघा ना, म्हणजे आजच्या आज घेऊन आलात तर बरं. सर जी, मॅडम परफेक्ट की हो. मॅडमने बनवलेल्या स्वयंपाकाचा खुशबू बाहेर येतो. मॅडम कुक कशाला, तुम्हीच का नाही थांबत इथे? अण्णा प्लीज, तुम्हाला जर आजच्या आज कुणी स्वयंपाकीण बाई मिळाली ना तर घेऊन या. हा ओके, बघतो मी. अण्णा 1 मिनिट थांब. हे तुमच्यासाठी. थँक्यू थँक्यू मॅडम. जिथे जातेस तिथे पोटाच्या रूट मधून मनापर्यंत पोचतेस तू लोकांच्या. अगं आता वाढ प्लीज. तुझ्या हाताची चव इतकी मिस करतोय मी, सांगू नाही शकत तुला किती. काही सांगताय तुम्ही? तुम्हाला येऊन फक्त 1 आठवडा झालाय बस. वर्ष झाल्यासारखं वाटतंय. अश्विनी, अय्यरने जे सांगितलं त्यावर विचार करू शकतो का आपण? त्याचं काय ना, आय वॉन्ट टू स्टे हिअर फॉर एव्हर बट आय वोंट. नाही नाही नाही, चुकलं. आय वॉन्ट टू स्टे विथ यू हिअर फॉर एव्हर बट आय कॅनॉट. I want to stay here with you forever. But I cannot. But I cannot. बरोबर? वाढ आता चल. ऐका ना. Should I serve you food with salt? नाही नाही, असं नाही. मी बोलतो माझ्या मागे. Should I serve some salt? Should I serve some salt? In the plate? In the plate? With the food? With the food. आता बस झाली बाबा ट्रेनिंग. आता वाढ यार, मला भूक लागली आहे. आले वा पुढे. क्या करताय तू यार? शांत व्हा. तुम्हाला ना मला एक गोष्ट सांगायची आहे. ह्या जगात मला तुमच्यापेक्षा आणि आपल्या कुटुंबापेक्षा काहीही महत्वाचं नाहीये. खरंच. रात्री आहे ना बस, येतो सोडायला. पुढच्या वेळी येणार असतील तर सरप्राईज वगैरे देऊ नकोस. सांगून ये. उगीच जीवाला घोर लावून ठेवतेस. राहणार आहोत का आपण आता? तेच काय हे तुम्ही मला आता सांगताय. मी माझ्या ना गणूला अगोदरच सांगून ठेवलं, माझ्यावर इथे यायची वेळच नको येऊ देऊ. तुम्हीच तिथे या. हो बाबा. नाही नाही, बस निघाली त्याच्यानंतर निघालो. हो हो बाबा, बस चांगली आहे. ड्रायव्हर पण बराच वाटलं, पण मी काय असा बायोडेटा नाही घेतला त्याचा. बाबा काळजी नका करू, अश्विनी पोचेल सकाळी वेळेवर. हो चला, टेन्शन नका घेऊ, झोपा तुम्ही. चलो बाय, ठेवतो. दिवस संपला, परत मी एकटाच. चला, आपली काम आता परत आपल्यालाच करायची. उठा श्रेयस वाघमारे. अहो, ती धुतलेली मऊ चादर आहे ना, ती खाली अंतरा आणि पांघरून कपाटात घडी करून ठेवलंय, तेच वापरा. हा
पाण्याची बाटली मीच रिकामी करून ठेवलीये. अहो प्लास्टिक मधलं पाणी पिऊ नका. तांब्या भरून ठेवलाय ना मी, तसाच भरून ठेवत जा. हे महागाचं वॉशिंग पावडर आहे हं. जास्त लागणार नाही. 1 बादली कपड्यांना 1 चमचा पावडर पुरेस आहे. आणि हो, पांढरे कपडे वेगळे भिजवत जा आणि रंग जाणारे वेगळे. सगळी कामं करून गेलीस, सगळी आवरावर करून गेलीस, सगळं काही जागच्या जागी लावलंस, सगळ्या सोयी करून गेलीस. मनात माझ्या प्रश्न यायच्या आधी त्याची उत्तरं देऊन निघून गेलीस. माझ्या मनातलं सगळ्यात जास्त तुलाच कळतं अश्विनी, आणि म्हणूनच मला तुझी खूप गरज आहे. श्रेयस वाघमारे, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला अश्विनीची गरज आहे? मला तुझी गरज आहे असं म्हटलेलं चालतं एखाद्या वेळी. आणि हो, मलाही आवडेल.